मित्रांनो नमस्कार. कालपासून सोशल मीडियावरती पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण आंदोलन कशा पद्धतीने शांतचित्ताने हाताळलं. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्याबद्दल कितीही अपशब्द वापरले असतील तरी कसा देवेंद्र फडणवीस यांनी पलटून जवाब दिला नाही, गप्प राहिले, गुपचूप शांतचित्ताने काम करत राहिले आणि यशस्वीरित्या हे आंदोलन हाताळलं, अशा पद्धतीचं त्यांचं कौतुक करणाऱ्या पोस्ट हे माझ्या पाहण्यात आल्या. पण खरं सांगू का, ज्या माणसांनी निलेश राणे, दरेकर, हाके यांच्यासारखे अनेक लोक बोलायला ठेवले असतील, खालच्या भाषेत बोलायला ठेवले असतील, पुढच्याला घालून पाडून बोलायला ठेवले असतील, त्या माणसाला वेगळं काही बोलण्याची काय आवश्यकता होती. नेमकं तेच देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काहीही बोलले नाहीत याचा अर्थ असा नाही की ते काहीच बोलले नाहीत. त्यांच्यासाठी, त्यांच्या वतीनं, त्यांच्या मनातलं बोलण्यासाठी त्यांनी ही सगळी माणसं ठेवली होती ना.